नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर अखेर तो दिवस आलाय. तुमच्या सगळ्यांच्या हातात तुमची MST CETची मेरिट रँक आलेली आहे. अभिनंदन. पण आता खरा प्रश्न सुरू झालाय. आता पुढे काय? डोक्यात हजारो प्रश्न असतील. माझ्या रँकवर कोणतं कॉलेज मिळेल? ऑप्शन फॉर्म कसा भरायचा? चांगली ब्रांच मिळेल का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, मला टियर 1 कॉलेज म्हणजे महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज मिळेल का? तुमच्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं असेल, मला माहितीये. कारण रँक आल्यावर घरातले मित्र, शेजारी-पाजारी, अगदी दूधवाला भैया पण सल्ला द्यायला वागतो. अरे ते कॉलेज टाक. नाही नाही, हे कॉलेज बेस्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोंधळात आपली अवस्था ना घरका ना घाटका अशी होऊन जाते. पण काळजी करू नका. तुमचा मोठा भाऊ टेस्टवायझर आहे ना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ आहेत जे कोणत्याही रिसर्चशिवाय मागच्या वर्षीचा डेटा न बघता बनवले जातात. म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं झालं ते. अशा चुकीच्या माहितीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. पण आम्ही टेस्टवायझरवर हवेत गप्पा मारत नाही. आम्ही मागच्या वर्षीच्या CET सेलच्या अधिकृत म्हणजे ऑफिशियल डेटाचा पूर्ण अभ्यास करून त्याची सरासरी काढून हा व्हिडिओ बनवलाय. त्यामुळे तुम्हाला जी माहिती मिळेल ती 100% विश्वासार्ह असेल. चला तर मग मुख्य विषयाकडे वळूया. टियर 1 कॉलेज म्हणजे काय? टियर 1 कॉलेज म्हणजे फक्त मोठी बिल्डिंग नाही, तर जिथे तुमच्या करिअरला 4 चांद लागतात. म्हणजे 1. उत्तम प्लेसमेंट्स म्हणजे टॉप नॉच प्लेसमेंट्स. 10 to 12 लाख ॲव्हरेज पॅकेज. मोठमोठ्या कंपन्या कॅम्पसमध्ये येतात. 2. उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅकल्टी म्हणजे बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅकल्टी. शिकायला आणि शिकवायला उत्तम वातावरण. 3. चांगलं लोकेशन म्हणजे गुड लोकेशन. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये जिथे इंडस्ट्री एक्सपोजर जास्त मिळतो. 4. सरकारी कॉलेजेस जसे की COEP, VJTI, ICT जे आपोआपच टियर 1 मध्ये येतात. अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवणं हे प्रत्येक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. तर मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा स्टेट जनरल मेरिट रँक किती असायला हवा? तेही CS, IT, AIDS, AIML सारख्या हाय डिमांड असलेल्या टेक ब्रांचेससाठी. चला तर मग बघूया. ओपन कॅटेगरीसाठी तुमचा रँक साधारणपणे 5,000च्या आत असायला हवा. SC कॅटेगरीसाठी तुमचा रँक 16,000च्या आत असेल तर उत्तम. ST कॅटेगरीसाठी तुमचा रँक जवळपास 65,000च्या आत हवा. VJ कॅटेगरीसाठी तुम्हाला 13,000च्या आत रँक लागेल. आणि NT1 म्हणजे NTB साठी तुमचा रँक 12,000च्या आत असणं गरजेचं आहे. थांबा. आता तुम्हाला एक अंदाज आला असेल की तुमच्या कॅटेगरीसाठी साधारण किती रँक लागतो. पण खरा खेळ तर आता सुरू होतो. या रँकच्या रेंजमध्ये नेमकी कोणती कॉलेजेस मिळतील? तुमच्या रँकनुसार टॉप 5 किंवा 10 कॉलेजेसची लिस्ट कोणती असायला हवी? ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजेसचा क्रम कसा लावायचा? या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर आहे. टेस्टवायझरची पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. आम्ही तुमच्यासाठी एक खास सर्व्हिस सुरू केली आहे. तुम्हाला फक्त आमच्या testvisor.com या वेबसाईटवर जाऊन तुमचे डिटेल्स सबमिट करायचेत आणि आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर तुमच्या रँकनुसार बनवलेली तुमच्यासाठी एक परफेक्ट कॉलेज लिस्ट पाठवू. आणि सगळ्यात महत्त्वाची ऐका. बाजारातले दुसरे सगळे काउन्सिलर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवर अंदाजे लिस्ट देतात. पण टेस्टवायझर एकमेव प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला तुमच्या रिलीज झालेल्या रँकनुसार पर्सनलाइज्ड कॉलेजची लिस्ट देतोय. कारण खरा खेळ रँकचा आहे, पर्सेंटाईलचा नाही. तर अजिबात वेळ वाया घालू नका. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमची पर्सनलाइज्ड लिस्ट मिळवा. चला आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि राहिलेल्या कॅटेगरीज बघूया. NT2 म्हणजे NTC कॅटेगरीसाठी तुमचा रँक 8,000च्या आत हवा. NT3 म्हणजे NTD कॅटेगरीसाठी 6,000च्या आत असेल तर टियर 1 शक्य आहे. आणि OBC कॅटेगरीसाठी 6,200च्या आत रँक असायला हवा. SCBC कॅटेगरीसाठी 6,600च्या आत रँक हवा. आणि EWS कॅटेगरीसाठी 10,000च्या आत रँक असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो,
ही होती टियर 1 कॉलेजेससाठी लागणाऱ्या रँकची माहिती. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचं काम आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे टियर 2 कॉलेजेसवर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंटमध्ये मोठ्या अक्षरात टियर 2 असं लिहा. आणि जर टियर 3 वर पण व्हिडिओ हवा असेल तर टियर 3 असं कमेंट करा. तुमच्या जितक्या जास्त कमेंट्स येतील तितका लवकर आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. कारण कर भला तो हो भला. तुम्ही कमेंट करा, आम्ही तुमच्यासाठी डिटेल व्हिडिओ बनवू. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या त्या सगळ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे ॲडमिशनच्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांची मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. कारण ॲडमिशन संपेपर्यंत अशीच महत्त्वाची आणि अचूक माहिती तुम्हाला फक्त टेस्टवायझरवर मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका. धन्यवाद. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.